विद्यार्थ्यांनो, क्वाड्रॅटिकच्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करत होतो. टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. याच्यामध्ये आपण 4 एक्झाम्पल्स केलेले होते पूर्ण. आता याच्यात आपण 5th, 6th, 7th यांच्याकडे येऊ. आता मी एक एक्झाम्पल मी घेतो आहे. प्रत्येक एक्झाम्पल मी कसं करतो ते तुम्ही बघायचं आहे, सोडून पाहायचे आहेत घरी, आणि हे पक्कं करायचं आहे आपल्याला. तर 5th एक्झाम्पल घेतो आहे मी आता. 2x² - 2x + 1/2 = 0. आता बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये 3 टर्म्स आपल्याला दिसतात आहे, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट = 0. तर याला कसं सोडवायचं हे आपण मागचे 4 एक्झाम्पल्स घेतलेले होते. आता आपण कंटिन्यू करतो आहे पुढे. तर इथे बघा, इथे हा 1/2 जो आहे, हे बाय2 जे आहे, या बाय2ला आपण पहिल्यांदा प्लेन करू. याला बाय2 आपण हटवू. तर हे बाय2 हटवायला आपल्याला या इक्वेशनला, होल इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे घेतो आहे मी आता मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. इक्वेशनला आपण 2ने मल्टिप्लाय करू. तर या फर्स्ट टर्मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला भेटेल 4x² मायनस याला पण 2ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 4x, आणि प्लस याला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं, 2ने 2ला भाग जाईल, 1 राहील. 0ला 2ने मल्टिप्लाय करा, 0 येईल. आता आपल्याला स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट यांचा साईन सकट, चिन्हांसकट प्रॉडक्ट करायचा आहे. इथे काही नाही आहे, म्हणजे प्लस आहे. प्लस इंटू प्लस प्लस, 4 × 1 4. आता 4चे फॅक्टर्स पाडायचे आहे मुलांना तुम्ही, असे फॅक्टर्स ज्यांची सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढी, म्हणजे 4 आली पाहिजे. परत मी एकदा रिपीट करतो, 4चे फॅक्टर्स ज्यांची सम 4 आली पाहिजे. आता 4चे फॅक्टर्स असतात 1 × 4. तर 1 × 4 समजा याचे मी फॅक्टर्स पाडले. तर 4 आणि 1ची सम 4 हवी आहे. 4 आणि 1ची सम येते 5, म्हणजे फॅक्टर्स आपल्या कामाचे नाही. आपण पुढे घेऊ, 2ने फॅक्टर पाडू, 2 × 2. आता बघा, ह्या 2 फॅक्टर्सची सम जी आहे ती 4 येते आहे, म्हणजे हे 2 फॅक्टर्स आपण सिलेक्ट करू. आपल्याला हवे तसे फॅक्टर्स आहेत. तुम्हाला सांगितलं होतं मी, प्रॉडक्ट या 2 स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट, कॉन्स्टंट कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट जर प्लस असेल तर हे दोन्ही फॅक्टर्स प्लस किंवा दोन्ही मायनस घ्यायचे आहे. हा प्लस आहे म्हणजे दोन्ही प्लस और दोन्ही मायनस मिडल टर्मच्या साईनवरून ठरवायचं आहे. मिडल टर्मचं साईन मायनस आहे, दोघांनाही मी मायनस देईल, आणि मिडल टर्मच्या व्हेरिएबलने मी या दोघांनाही मल्टिप्लाय करेल. -2 × x - 2x, -2 × x - 2x, आणि या -4x ला मग मी लिहील -2x - 2x. -2x - 2xची सम -4x असते. मिडल टर्मला स्प्लिट करून आपण याला फॅक्टराइज करतो आहे. तर हे 4x² या -4x ला लिहील मी -2x - 2x + 1 = 0. आता या दोघांमधून आपल्याला कॉमन काढायचं आहे. इथे 4 आणि 2 मधून 2 कॉमन निघतो. x² आणि x मधून x कॉमन निघतो. 4 मधून 2 काढला. आता 4 म्हणजे असतो 2 × 2. 2 काढला म्हणजे इथे 2 राहील. x² मधून 1x काढला म्हणजे 1x राहील. मायनस हे 2x × 1 असतं. 2x × 1 मधून 2x काढला म्हणजे 1 राहील. आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जर 1 असेल तर हा नंबर जसाच्या तसा चिन्हासकट कॉमन असतो, आणि हाच ब्रॅकेट इकडे येतो. पण स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जर 1 नसेल तर मग इथे काय कॉमन काढायचं आपल्याला विचार करावा लागतो. हे मायनस तर मी घेऊनच घेतो इथे मायनस. आता इथे 2x आहे आणि इथे 1 आहे, या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही आहे. बघा नीट सगळ्यांनी, इथे 2x आहे आणि इथे 1 आहे. तर इथे x आहे, तर इकडे x नाही आहे, म्हणजे x कॉमन नाही आहे. इथे 2 आहे, इथे 2 नाही, म्हणजे 2 कॉमन नाही. हे काहीच कॉमन नसेल तर मग 1 कॉमन असतो. मी 1 कॉमन घेतला, आणि हाच ब्रॅकेट मग इकडे येईल 2x - 1. हे कॉमन काढताना विचार करावा लागेल. ही स्टेप आपली पक्की पाहिजे. काय असतं, यांचा प्रॉडक्ट हा एवढा येत असतो. 2x × 2x 4x² +, - -, 2x × 1 2x,
मायनस इंटू प्लस मायनस, 1 इंटू 2x 2x, मायनस इंटू मायनस प्लस, 1 इंटू 1 1. तर ह्यालाच आपण ह्या स्टेपमध्ये कन्वर्ट करत असतो. आता इथे 2x मायनस 1 2x मायनस 1 कॉमन आहे. तर आता मी 2x मायनस 1 एका ब्रॅकेटमध्ये येईल माझ्या, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण तेच येईल 2x मायनस 1 इक्वल टू 0. आता पहा इथे या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे. मग देअरफोर याचा अर्थ होतो 2x मायनस 1 इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इक्वल टू 0. इथे तुम्ही लक्षात घ्या हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. याचा अर्थ असा होईल की तुमचं हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याला दोन रूट्स तर तुम्हाला मिळतील, पण ते दोन रूट्स इक्वल असतील. मी तुम्हाला सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स एकतर रिअल आणि अनइक्वल असतील. आतापर्यंत आपण सोडवले ते रिअल आणि अनइक्वल होते. नंबर्स कोणत्याही नंबर्सना आपण रिअल नंबर म्हणत असतो. इथे रूट्स रिअल असतील, अनइक्वल असतील, किंवा रिअल असतील, इक्वल असतील, किंवा असं होईल की रूट्सच आपल्याला मिळणार नाहीत. आता बघा इथे मी पुढे सरकतो. 2x इक्वल टू 1 हे इक्वेशन सॉल्व करतो आहे मी. मायनस 1ला इकडे घेतलं आणि x इक्वल टू 1/2. आता हे इक्वेशन सोडवतो मी. 2x इक्वल टू 1 x इक्वल टू 1/2. मग देअरफोर x इक्वल टू 1/2 और x इक्वल टू 1/2. हे पहिले दोन रूट्स मिळाले आणि दोन रूट्स इक्वल आहेत. आता मी नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6x मायनस 2/x इक्वल टू 1. 6x मायनस 2/x इक्वल टू 1. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. 6th एक्झाम्पल आहे 6x मायनस 2/x इक्वल टू 1. सोल्युशन घेतो. फर्स्ट स्टेप हीच घेईल. आता मुलांना इथे पहा, इथे आपल्याला एक्सला उडवावं लागेल. मग एक्सला उडवायला या इक्वेशनला आपल्याला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. डिवायडिंग बाय एक्स उडवायचं असेल तर मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय एक्स ही स्टेप घ्यावी लागेल तुम्हाला. मग मी लिहिल इथे मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय एक्स. मग या 6x ला एक्सने मल्टिप्लाय केलं 6x² मायनस 2/xला एक्सने मल्टिप्लाय केलं x कॅन्सल होऊन -2 भेटेल आणि 1ला एक्सने मल्टिप्लाय केलं x भेटेल. आता हा x इकडे घ्यायचा आहे तुम्ही. 6x² हा प्लस x इकडे -x होईल आणि हा -2 इथे आहे इक्वल टू 0. आता आपण काय करू, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट घेऊ. प्लस इंटू मायनस मायनस, इथे प्लस आहे हे मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस. हे साईन आपल्याला घेणं आवश्यक आहे कारण या साईनवरून आपल्याला दिशा कळणार आहे. मग 6 इंटू 2 12. दिशा अशी कळते की आता हे मायनस आहे तर 12चे असे फॅक्टर आपल्याला पडायचे आहे ज्यांचा डिफरन्स इथल्या कोइफिशियंट एवढा म्हणजे 1 आला पाहिजे. आता पहा 12चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स या कोइफिशियंट एवढा आला पाहिजे. या चिन्हावरून आपल्याला कळत असतं की 12चे कसे फॅक्टर पडायचे. 12चे असे फॅक्टर इथे प्लस असतं तर 12चे फॅक्टर ज्यांची सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढी पाहिजे. इथे मायनस आहे तर 12चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढा पाहिजे. तर इथे मायनस आहे आपल्या इथे प्लस इंटू मायनस मायनस 12 6 इंटू 2 12. 12चे फॅक्टर पाडू ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 1. आता 12चे फॅक्टर असतात 1 इंटू 12 तर यांचा दोघांचा डिफरन्स 11 येतो. 2नी पण फॅक्टर्स पडतात 2 इंटू 6 या दोघांचा डिफरन्स 4 येतो. 3ने पण फॅक्टर्स पडतात 3 इंटू 4 पण या दोन फॅक्टरचा डिफरन्स 1 येतो. तर आपल्याला 12चे फॅक्टर पाहिजे होते, डिफरन्स 1 आला पाहिजे. इथे 1 आहे कोइफिशियंट. मी 3 आणि 4 मी सिलेक्ट केलं आहे. मग आता तुम्हाला सांगितलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो आहे, आता प्रत्येक वेळी सांगेल की 12चे चा साईन जे आहे ते मायनस आहे. हा या स्क्वेअर टर्म आणि मिडल स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट जर प्लस असेल तर हे दोन्ही फॅक्टर्स प्लस घ्यायचे असतात कारण या दोघांचा प्रॉडक्ट हा असतो. इथे प्लस असेल तर हे दोन्ही प्लस लागतील, प्लस इंटू प्लस प्लस होईल, किंवा मायनस मायनस लागतील, मायनस इंटू मायनससुद्धा प्लस होईल. पण ह्या दोघांचा प्रॉडक्ट हा असतो.
आणि हा जर निगेटिव्ह असेल तर याच्यापैकी एक प्लस लागेल, एक मायनस लागेल. तर प्रॉडक्ट जर निगेटिव्ह असेल तर एक प्लस एक मायनस ते ठरवायचं असते मिडल टर्मच्या साईनवरून. मिडल टर्मचं साईन जे आहे ते तुम्हाला इथे मोठ्याला द्यायचं आहे. मी रिपीट करतो, मिडल टर्मचं साईन मोठ्याला, म्हणजे या 4 मोठा आहे, याला मायनस करेल मी, तर याला मग प्लस करेल. मिडल टर्मच्या व्हेरिएबलनी दोघांनाही मल्टिप्लाय करेल. +3 × x + 3x -4 × x -4x. काय असतं हे, या दोघांची सम जर तुम्ही केली तेव्हा इथे एक प्लस आहे, इथे एक मायनस आहे. एक प्लस एक मायनस असेल तर आपण ह्या दोघांचा डिफरन्स करत असतो. 4x मधून 3x गेले x राहतात आणि मोठ्याचं साईन मायनस ते तुम्ही द्याल, म्हणजे या दोघांचा डिफरन्स येतो -x. आणि हे -x आहे इथे. या -xच्या ऐवजी आपण लिहितो आहे +3x -4x. मग हे होईल मी 6x² + 3x -4x -2 = 0. आता मी या दोघांमधून 6 आणि जसं वरती होतं 6 आणि 3 या दोघांमधून 3 कॉमन निघतो. x² आणि x मधून x कॉमन निघतो. 6 म्हणजे असतं, तुम्हाला माहीत आहे 6 म्हणजे असतं 3 × 2. 3 काढला आहे तुम्ही इकडे, तर मग इथे 2 येईल आणि x² मधून एक x काढला म्हणजे x येईल. प्लस आता हे 3x × 1 आहे, तर 3x बाहेर घेतला आहे म्हणजे इथे 1 राहील. आता स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट अदर दॅन 1 असल्यामुळे आपल्याला इथे काय कॉमन काढायचं, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असेल तर हा नंबर जसच्या तसा कॉमन असतो, हाच ब्रॅकेट इकडे असतो. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट अदर दॅन 1 असेल तर हा असाच्या असा कॉमन येईलच, याची गॅरंटी नाही. हा असाच्या असा कॉमन असूही शकतो, नसूही शकतो. इथे नाही आहे, हे मायनस घेऊन गेल मी पहिले. आता 4 आणि 2 मध्ये 2 कॉमन आहे आणि इथे x आहे, इकडे x नाही आहे म्हणजे x कॉमन नाही, म्हणजे 4x आणि 2 यांच्यामध्ये 2 कॉमन आहे. तो 2 काढून झाला माझा बाहेर. आता मग हाच ब्रॅकेट इकडे येईल, 2x + 1 = 0. आता मी मग पुढची स्टेप घेईल. देअरफॉर आता हे 2x + 1 कॉमन निघेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 3x - 2 = 0. आता मी पुढे सरकेल, पुढची स्टेप घेईल मग मी. देअरफॉर 2x + 1 = 0 और 3x - 2 = 0. मैं आता एक एक इक्वेशन सॉल्व करतो. 2x = हा +1 इकडे येईल -1, मग x = -1 हा × 2 / 2 होईल. आता पहा, न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर दोनपैकी एक जर निगेटिव्ह असेल तर हा पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह असतो. मग देअरफॉर x = -1/2 आणि इथे याला सोडवतो. 3x = 2. इथे मी मायनसमध्ये घेतला आहे, इथे न्यूमरेटर निगेटिव्ह होता, मी मायनसमध्ये घेतला आहे. आता इथे x = 2/3. देअरफॉर मग दोन सोल्युशन्स मिळाले. x = -1/2 और x = 2/3. हे दोन्ही नंबर्स आहेत म्हणजे रिअल नंबर्स आहेत आणि अनइक्वल आहेत, म्हणजे हे रूट्स आहेत रिअल अँड अनइक्वल. ते आपल्याला नेक्स्टकडे आता मी सरकतो. मी 5th आलेलो आहे, 6th आलेलो आहे. आता हे 7th एक्झाम्पल जे आहे, ही ॲक्टिव्हिटी आहे, ही आपण नंतर सोडू. मी आता पहिल्यांदा तुमच्या 8th एक्झाम्पलकडे येतो. हे 8th एक्झाम्पलच्या आधी मी 9th 10th 11th 12 हे घेऊन घेतो. पहिले 9thकडे येतो आहे मी फर्स्ट, कारण याच्यामध्ये हे रूट वगैरे याच्याच सारखं आहे, वरच्यासारखं. हे आपण नंतर सोडू, हे घेऊ आपण पहिले. 9th एक्झाम्पल 2m × m - 24 = 50. हे बघा, हे प्रत्येक एक्झाम्पल, ईच अँड एव्हरी एक्झाम्पल इज डिफरंट फ्रॉम इच अदर. प्रत्येक एक्झाम्पल हे एकमेकापेक्षा वेगळं आहे. आता इथे आत्तापर्यंत जे आपण सॉल्व करतो आहे त्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत, लक्षात घ्या. मग तिथे आपण स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट, कॉन्स्टंट कोएफिशियंट यांचा प्रॉडक्ट घेऊन, तो प्लस असेल तर वेगळी पद्धत असते. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट, कॉन्स्टंट कोएफिशियंट निगेटिव्ह असेल तर वेगळी पद्धत असते. हे 2 प्रकार आत्तापर्यंत आपले चाललेले आहेत. आता आपण इथे पुढे सरकतो आहे. हे बघा, याला सॉल्व करेल मी. 2m × m 2m² प्लस × मायनस 2m × 24 म्हणजे 48m = 50. आता या 50ला मी इकडे घेईल मुलांना.
हे 2m² मायनस 48m हे 50कडे घेतो मी, -50 इक्वल टू 0. आता आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. हे बघा इथे हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये 2, 48, 50 या तिघांनाही 2नी भाग जातो. मग मी डिवायडिंग द इक्वेशन बाय 2 करू शकतो किंवा डायरेक्टसुद्धा मी याला करू शकतो. जर डिवायडिंग द इक्वेशन बाय 2 केलं मी, समजा मी याला डिवायडिंग प्रत्येक टर्ममधल्या कोइफिशियंटला 2नी भाग जातो आहे. डिवायडिंग द इक्वेशन बाय 2 जर मी केला तर मला भेटेल, मग याला 2नी डिवाइड केलं तुम्ही, इथे भेटेल तुम्हाला m² मायनस याला जर तुम्ही 2नी डिवाइड केलं तर तुम्हाला 24, 2ने 48ला भाग जाईल 24चा, आणि याला जर 2ने डिवाइड केलं तर तुम्हाला भेटेल 25 इक्वल टू 0. मग स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आहे, +1 आहे, आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे -25. तर प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 25 25. मग आता इथे 25चे फॅक्टर पाडा ज्यांचा हे साईन घेणं आवश्यक आहे. साईनने आपल्याला दिशा कळते काय करायचं आहे. प्रॉडक्टचे कसे फॅक्टर पडायचे, ज्यांची सम मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढी आली पाहिजे किंवा ज्यांचा डिफरन्स मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढा आला पाहिजे, ते आपल्याला चिन्हावरून कळेल. तर प्लस इंटू मायनस मायनस झाला, 1 इंटू 25 25. 25चे फॅक्टर पडायचे आम्हाला ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 24. तर 25चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स 24 आला पाहिजे तो आहे हेच आहेत. मग 1 इंटू 25 25चे फॅक्टर्स. दुसरे फॅक्टर्स आहेत 5 इंटू 5. तर 5 इंटू 5मध्ये 5चा डिफरन्स 0 येतो, आणि 1 इंटू 25मध्ये 25मधून 1 गेला म्हणजे 24 राहतात. तर हेच दोन फॅक्टर्स आहेत मग 1 आणि 25. तर मी तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट, कॉन्स्टंट कोइफिशियंट यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह असेल तर एक फॅक्टर प्लस असतो, एक फॅक्टर मायनस असतो, कारण या दोघांचा प्रॉडक्ट हा आहे. ते एक प्लस एक मायनस असेल तरच दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह येईल. जर दोन्ही प्लस असतील तर हा पॉझिटिव्ह येईल प्रॉडक्ट, दोन्ही निगेटिव्ह असतील मायनस इंटू मायनस प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल. तर काय असतं, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट निगेटिव्ह असेल तर एक प्लस एक मायनस घ्यायचा. तर हे मिडल टर्मच्या साईनवरून ठरवायचं. मिडल टर्मचं साईन मोठ्याला द्यायचं आहे. मी 25ला मायनस देईल मी हे साईन मिडल टर्मचं, आणि लहान्याला प्लस करेल. मग आता या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं आहे एमनी. तर आता एमनी जर 1ला मल्टिप्लाय केलं तुम्ही, m इंटू 1 किंवा 1 इंटू m, तर m इंटू 1 म्हणजे m होईल ना. तर +1 इंटू m म्हणजे +m, +1m नसतो म्हणत आपण, आणि -25 इंटू m म्हणजे -25m. मग आता इथे मी घेईल m², या -24mला मी लिहिल +m -25m आणि -25 इक्वल टू 0. तर तुम्हाला सांगितलं मी, त्या दोघांमधून आता m कॉमन निघेल. इथून एक m काढला म्हणजे m राहील, प्लस हा m म्हणजे m इंटू m आहे, m काढला म्हणजे 1 राहील. तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर हा नंबर जसाच्या तसा कॉमन घ्या. आता इथे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आहे, तर हा -25 मी जसच्या तसा कॉमन घेईल, हाच ब्रॅकेट इकडे घेईल इक्वल टू 0. आता m+1 इंटू m-25 इक्वल टू 0. देयरफॉर m+1 इक्वल टू 0 और m-25 इक्वल टू 0. दॅट इज m इक्वल टू +1 इकडे आपण घेऊ -1 और m इक्वल टू -25 इकडे घेऊ 25. हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स झाले. आता मी पुढच्या इक्वेशनकडे वळतो. आताचं जे मी सॉल्व करायला घेतो आहे मुलांना, ते आहे 10th एक्झाम्पल. हे 10th एक्झाम्पलमध्ये आपल्याला इक्वेशन दिलं आहे 25m² इक्वल टू 9. जर तुम्ही हे इक्वेशन नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत जे आपण इक्वेशन्स सॉल्व करत होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये होते. स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0, तिन्ही टर्म्स होत्या. हे जे इक्वेशन आहे हे तुम्ही जर नीट अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आहे आणि कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये मिडल टर्म नाही आहे. मग ज्या इक्वेशनमध्ये स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट असतो फक्त, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या इक्वेशनमध्ये फक्त स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट असतो त्या इक्वेशनचे
दोन रूट्स जे असतात ते इक्वल असतात. सॉरी, त्या इक्वेशनचे दोन रूट्स जे असतात ते इक्वल असतात पण प्लस मायनस असतात. म्हणजे एक रूट जर समजा 2 असेल तर दुसरं असेल -2. म्हणजे इक्वल नाही म्हणणार मी इक्वल चुकीचं बोललो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एक रूट 2 असेल तर एक रूट -2 असेल, एक रूट 1/3 असेल तर दुसरं -1/3 असेल. तर स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट हे वेगळा प्रकार आहे. आत्तापर्यंतचे वेगळं होतं. आता हे कसं सॉल्व करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर ह्या इक्वेशनमध्ये हा 9 जो आहे तो मी आता इकडे घेईल. आणि असे जे इक्वेशन असतात स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटवाले, फक्त स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटवाले, याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म जी असते ती शक्यतोवर आपण इकडे घेतो तर ती निगेटिव्ह असते. म्हणजे 25m². आता हे इकडे घेईल मी, -9 = 0. आता याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत मला. हे पाहिजे ते स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट आहे. आता याचे फॅक्टर्स कसे पाडायचे मी, तर मी इथे या 25m² हा स्क्वेअर आहे, हा आहे 5mचा होल स्क्वेअर. बघा, 5चा स्क्वेअर 25, mचा स्क्वेअर m², मायनस हा 9 जो आहे हा 3चा स्क्वेअर आहे =0. किंवा मी फॅक्टर पाडतो याला. पहिले मी 9ला इकडे घेतला. हे जे स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्मवाले असतात हे असेच असतात. एक तर हा 9 इकडे असेल तर मायनस असेल, आणि हा 9 जर इकडे दिला तर हा प्लस असेल, पण तो शेवटी आपण इकडे घेतला तर मायनस होतो. आता पाहिजे हे 25m² म्हणजे हा 5mचा होल स्क्वेअर आहे, आणि हा 9 जो आहे हा 3चा स्क्वेअर आहे. आता याचे मला फॅक्टर्स पाडायचे. तर हे बघा, हे आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, एक्सपान्शन फॉर्म्युला आठवा. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे a² मायनस b². ते याचे फॅक्टर्स पडतात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. लक्षात घ्या, एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस, प्लस नको इथे मध्ये, मायनस पाहिजे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर याचे फॅक्टर्स असतात. हा या दोघांचा प्रॉडक्ट आहे, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. तर इथे पहा, हा फॉर्म्युला जो आहे हा मी इथे लावणार आहे. हे पहा, ही फर्स्ट टर्म आहे 5m, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म 3 आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर =0. तर याचे फॅक्टर्स पडतील मग फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म 5m आहे तुमची, मध्ये मायनस हवं असतं. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, याला ब्रॅकेट लागेल. जर तुम्ही इथे 5mचा स्क्वेअर केला तर हा नुसता mचा स्क्वेअर झाला, 5चा नाही झाला. आपल्याला पूर्ण होल स्क्वेअर घ्यावा लागेल. 5चा स्क्वेअर 25, mचा स्क्वेअर m². ती फर्स्ट टर्म आहे मुलांनो, ही सेकंड टर्म आहे. तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर पडतात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि =0. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म =0. हा फॉर्म्युला मी लावला इथे. हे तुम्ही इथे थोडं खाली लागेल, याच्यासमोर तुम्ही तुमच्यासाठी लिहून घ्यायचं आहे पुस्तकामध्ये. पण इथे लक्षात ठेवायचं असं की हा फॉर्म्युला असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. फॅक्टर्स असतात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. आता या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे. देअरफॉर मग 5m + 3 = 0 और 5m - 3 = 0. आता हे एक एक सॉल्व करा. 5m = हा +3 इकडे येईल, -3 होईल. मग m = -3/5. आता न्यूमरेटर मायनस आहे तर हा मायनसमध्ये न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर दोनपैकी एक निगेटिव्ह असेल तर हा पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह होतो. देअरफॉर m = -3/5 आणि इथे 5m = 3 म्हणजे m = 3/5 आणि मग हे सोल्युशन झालं आहे. देअरफॉर m = -3/5 और म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये स्क्वेअर टर्म असते आणि कॉन्स्टंट असतो ते ह्या अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व करावं लागतं. आणि याचा दोन रूट्सपैकी दोन्ही रूट्स इक्वल असतात, पण एक निगेटिव्ह असते एक पॉझिटिव्ह असते. ह्या एक पॉझिटिव्ह असते एक निगेटिव्ह असते. बाकी दोन्ही रूट्सचे जी मॅग्निट्यूड आहेत ते सेम असतात. फक्त त्या एक प्लस आणि एक मायनस. हे
पक्का आहे. स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट अशाच ज्या दोन टर्म्स ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये असतील त्याचे फॅक्टर्स या पद्धतीने काढून आपल्याला ते इक्वेशन सॉल्व करावं लागतं. पुढे आहे अशाच टाईपचं एक्झाम्पल जे आहे ते 12th एक्झाम्पल आहे, ते मी पहिल्यांदा घेतो. मग आता इथे 12th पहिल्यांदा घेतो आहे, ते आहे m² - 11 = 0. मी तुम्हाला आत्ताच हिंट दिली होती की ज्या इक्वेशनमध्ये फक्त स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट असतो त्याच्यामध्ये हा कॉन्स्टंट इकडे जर असेल =च्या तर तो प्लस असेल, म्हणजे इकडे आणल्यावर तो मायनस होतो, कारण हा फॉर्म्युला लागला पाहिजे ना, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. हा प्लस नाही इकडे आला तर मायनस होईल. आता स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटमध्ये हा कॉन्स्टंट जो आहे म्हणजे या दोन टर्म्सच्या मध्ये जे साईन असतं ते मायनस असते, म्हणजे हा प्लस =च्या इकडे असेल तर हा प्लस आहे, इकडे आणल्यावर मायनस होतो. आता इथे पहा, इथे एक स्टेप आपण मागे होतो, 9ला आपण इकडे घेतला म्हणजे ही स्टेप आपल्याला मिळाली. इथे इक्वेशन असंच दिलं आहे, स्क्वेअर टर्म हा कॉन्स्टंट इकडे नव्हता, आपल्याला इकडे नाही घ्यावा लागला, तो या साईडला आहे. तर स्क्वेअर टर्म पहिली आणि कॉन्स्टंट टर्म = 0. आता आपल्याला याला फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं आहे. तर मुलांना पहा, इथे 25m² हा स्क्वेअर होता 5mचा, 9सुद्धा स्क्वेअर नंबर होता, 3चा स्क्वेअर होता. आता इथे ही जी पहिली टर्म आहे हा तर mचा स्क्वेअर आहे. आता दुसरी टर्म जी आहे ही मात्र स्क्वेअर नाही आहे, 11 स्क्वेअर नाही. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर नंबर कोणता आहे? 4. 1 स्क्वेअर नंबर असतो. इथे जर 1 असता तर आपण त्याला 1चा स्क्वेअर लिहिलं असतं. इथे जर 4 असता तर त्याला 2चा स्क्वेअर लिहिलं असतं. इथे 9 असता तर 3चा स्क्वेअर, इथे 16 असतं तर 4चा स्क्वेअर, 25 असतं तर 5चा स्क्वेअर, 49 असतं तर 7चा स्क्वेअर. पण आता याला फॉर्म्युल्यात तर बसवायचं आहे, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर 11 तर स्क्वेअर नाही आहे, स्क्वेअर नंबर नाही आहे, पण मुलांना 11 स्क्वेअर आहे. 11 हा √11चा स्क्वेअर आहे. मागच्या वर्षी सर्ट शिकले असेल तुम्ही. √11चा स्क्वेअर म्हणजे असतो √11 × √11 आणि म्हणजेच 11. हे पक्का लक्षात ठेवा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे की √x स्क्वेअर म्हणजे x असतो, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आता हे नाही लिहिलं पेपरमध्ये तरी चालेल, तुमच्यासाठी आहे मी लिहून दिलेलं हे असं. आता बा हे मायनस घेतलं मी इथे, आणि हा 11 जो स्क्वेअर नाही आहे, कंप्लीट स्क्वेअर नाही आहे, पण 11 हा स्क्वेअर आहे, तो √11चा स्क्वेअर आहे. √11चा स्क्वेअर 11 असतो. तर मी काय केलं, फर्स्ट टर्म स्क्वेअर होता mचा आणि सेकंड टर्म स्क्वेअर नव्हता, पण त्याला √11चा स्क्वेअर घेतला मी =0. आता हे माझं फॉर्म्युल्यामध्ये बसलं, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. फर्स्ट टर्म m आहे आणि सेकंड टर्म √11 आहे. त्याचे फॅक्टर पडतील मग फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर पडतात फर्स्ट टर्म m प्लस सेकंड टर्म √11, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म m मायनस सेकंड टर्म म्हणजे मायनस √11. तिथे हा फॉर्म्युला वापरला मी, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर्स फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. हे आपण परीक्षेत नाही लिहिलं तरी चालतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे, स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट असं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याला या पद्धतीने सोडावं लागतं. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 11 = 0. तर m² हा mचा स्क्वेअर होता पहिली टर्म, हा कंप्लीट स्क्वेअर नव्हता, ते मायनस घेतलं मध्ये, याला 11ला लिहिलं मग मी √11चा स्क्वेअर =0. मग फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरचे फॅक्टर पडले. फर्स्ट टर्म इथे फर्स्ट टर्म m होती, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर m म्हणजे mचा स्क्वेअर, सेकंड टर्म √11 होता. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, हा फॉर्म्युला वापरला मी, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर हे फॅक्टर्स असतात. आता या दोघांचा =0 राहिला आहे. आता या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, याचा अर्थ झाला देअरफॉर m + √11 = 0 और m - √11 = 0. आणि मग इथे आता समता आपलं, दॅट इज m = हे प्लस √11 इकडे मायनस √11 होतील, और m = हे मायनस √11 इकडे प्लस √11 होतील. म्हणजे स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट असं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते त्याचे दोन रूट मॅग्निट्यूड सारखी असते, पण एक रूट मायनस असते, एक रूट प्लस असतो. मायनस प्लस येईल किंवा प्लस मायनस येईल, दोन रूट्स असे हे सारखे असतात आणि प्लस मायनस असतात. आता हे जे आहे आत्ता मी सॉल्व केलं. आता मी नेक्स्टकडे येतो. आता मी 11 घेतो.
आता हा आणखी वेगळा प्रकार. पहिल्यांदा आपण कोणता प्रकार सॉल्व केला ज्याच्यामध्ये तिन्ही टर्म्स असतील. दुसरा सॉल्व केला की ज्याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट असेल. स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटमध्ये नेहमी हा कॉन्स्टंट पहा इकडे आणला तर मायनस होतो, म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरमध्ये बसतं. आता हे जे आपण सोडवायला घेतो हे बघा, हा आणखी वेगळा प्रकार. याच्यामध्ये 7m² इक्वल टू 21m. आता हा 21m इकडे घेतो, जे 7m² मायनस 21m इक्वल टू 0. आता पहा हे इक्वेशन नीट पहा, याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, याच्यामध्ये कॉन्स्टंट नाही आहे. तर आपल्याला हे इक्वेशन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे फॅक्टरायझेशननी सॉल्व करायचे आहेत. आपल्याला यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं नसते. तर आता तुम्ही दोन प्रकार पाहिले. स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर कसं आपण सॉल्व करतो, आधीचे 6th पर्यंतचे एक्झाम्पल्स तसे होते. नंतर आपण स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट ह्या अशाच दोन टर्म्स असतील इक्वेशनमध्ये तर कसं सॉल्व करायचं. आता इथे स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट नाही आहे. तर यांची हे जे अशा टाईपचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते ज्याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्म असते, याचा एक रूट 0 येत असतो. लक्षात घ्या, जेव्हा तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असते, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0, तर त्याचे तुम्हाला रूट्स असतात, दोन रूट्स भेटतात. ते इक्वल असू शकतात किंवा अनइक्वल असू शकतात. स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटवाले हे असे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण सॉल्व केले हे दोन्ही एकाच टाईपचे होते. त्यांचा एक याचे दोन्ही रूट्स इक्वल असतात, पण एक प्लस असतो, एक मायनस असतो. आणि इथे असे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ज्यांच्यामध्ये स्क्वेअर टर्म असतो आणि मिडल टर्म असते, स्क्वेअर टर्म असते आणि मिडल टर्म असते. इथे मध्ये मायनस असेल की प्लस असेल असे काही घेणं देणं नसते. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक रूट 0 येत असतो. आता बघा मी याला सॉल्व करतो. हे बघा, या दोघांमधून आता आपल्याला कॉमन निघतं. कॉमन काढा, असे सोपे असतात सोडवायला. 7 आणि 21मधून 7 कॉमन निघतो आणि m² आणि mमधून m कॉमन निघतो. आणि मग इथून एक 7 काढला तुम्ही, m काढला म्हणजे m राहील, मायनस साईन घेतो आणि 21 म्हणजे असतं 7 × 3. 7 बाहेर काढले म्हणजे इथे 3 येईल आणि m पण तुम्ही बाहेर घेतलेलं आहे म्हणजे इक्वल टू 0. तर 7m² मायनस 21 हे असे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्ममध्ये, ते सोडवायला सोपे असतात. आता पहा इथे या 7mचा आणि m-3चा प्रॉडक्ट 0 आला आहे. मग या दोघांचा प्रॉडक्ट 0 असेल तर मी सांगितलं तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये दोन अननोन नंबर्सचा प्रॉडक्ट 0. हे अननोन नंबर आहे, आपल्याला m माहीत नाही आहे, त्याच्यामुळे 7m काय आहे व्हॅल्यू माहीत नाही, m माहीत नाही म्हणजे m-3 माहीत नाही, पण या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे हे माहिती आहे. मग याचा अर्थ झाला देअरफॉर 7m एकतर 7m 0 असेल और m-3 इक्वल टू 0. मग आता 7m इक्वल टू 0 याला सॉल्व करतो. मग m इक्वल टू 0/7 आणि 0ला कोणत्याही नंबरनी जर डिवाईड केलं, 0ला कोणत्याही नंबरनी डिवाईड केलं तर भाग 0चा जात असतो. 7नी 0ला भाग द्यायचा आहे तर मला 0चा भाग द्यावा लागेल. म्हणजे 0ला कोणत्याही नंबरनी डिवाईड केलं तर 0 येतो. आणि इथे मग इथे और m इक्वल टू हा -3 इकडे येईल +3 होईल. म्हणजे इथे रूट्स आले m इक्वल टू 0 और m इक्वल टू 3. जे स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्म या दोघांमध्ये मध्ये साईन कोणतं असते हे नसतं. स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटमध्ये कॉन्स्टंट हा निगेटिव्हच असेल. एक तर तो इकडे प्लस असेल तर आपण इकडे घेतला की निगेटिव्ह होतो, हा इकडे प्लस असेल इकडे घेतला की मायनस येऊन जातो, म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरमध्ये बसते. किंवा मग डायरेक्ट इकडेच जर दिला असेल तर तो मायनस दिलेला असतो. आता इथे m² हा mचा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर नव्हता तर याला मी जबरदस्ती √11चा स्क्वेअर लिहिला, म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअरमध्ये हे बसलं. सोपेच असतात. तर अशा पद्धतीने आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे असतात. 3 प्रकारचे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलेले आहे. आपण याची पुन्हा प्रॅक्टिस करणार आहे. 2 एक्झाम्पल्स आपले सॉल्व करायचे राहिलेले आहेत.